नमस्कार मित्रांनो. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाहिजे तो स्वभावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक हे कोणी लिहिलेत आपल्या सर्वांना माहितीच आहे. चला तर मग आज जाणून घेऊया समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल. समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्व होते. त्यांनी भक्ती, शक्ती, संघटन, सदाचार आणि राष्ट्रप्रेम यांचा अनोखा संगम घडून आणला. त्यांचे कार्य केवळ धार्मिक नव्हते, तर सामाजिक आणि राष्ट्रीय जागृतीचेही होते. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम यांच्या संत परंपरेत समर्थ रामदास स्वामी यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. त्यांनी भक्तीला कर्म, पराक्रम आणि कर्तव्याची जोड दिली. समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म 24 मार्च 1608 रोजी जांब, जिल्हा जालना येथे झाला. त्यांचे मूळ नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर असे होते. त्यांचे वडील सूर्याजीपंत ठोसर हे धार्मिक वृत्तीचे होते, तर आई राणूबाई अत्यंत श्रद्धाळू आणि संस्कारक्षम होत्या. या वातावरणाचा नारायणांच्या व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव पडला. लहानपणापासूनच नारायण बुद्धिमान, जिज्ञासू आणि शांत स्वभावाचे होते. त्यांना धर्मग्रंथ, कथा आणि रामभक्ती यात विशेष रस होता. राम हेच त्यांचे आराध्य दैवत होते. ते सतत श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करत असत. 12व्या वर्षी त्यांचा विवाह ठरला. विवाह मंडपात सावधान हा शब्द ऐकताच त्यांनी संसाराचा त्याग करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. संसाराचा त्याग करून त्यांनी ईश्वरप्राप्तीसाठी जीवन समर्पित केले. हा निर्णय त्यांच्या दृढ निश्चयाचे प्रतीक होता. नाशिकजवळील टाकळी येथे त्यांनी 12 वर्ष कठोर तप केले. अखंड रामनाम जप, ध्यान आणि आत्मचिंतन यात त्यांनी आयुष्य घालवले. दीर्घ तपश्चर्येमुळे त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी समाजासाठी कार्य करण्याचा संकल्प केला. समर्थांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून विविध संस्कृती, समाज व्यवस्था आणि लोकजीवनाचा अभ्यास केला. त्या काळात परकीय सत्ता, अन्याय, भीती आणि अंधश्रद्धा यांचा प्रभाव होता. समाजात एकतेचा अभाव होता. समर्थांनी समाजात आत्मविश्वास, धैर्य आणि संघटन निर्माण करण्याचे कार्य सुरू केले. त्यांच्या मते भक्तीबरोबर शक्तीही आवश्यक आहे. दुर्बल समाज स्वतःचे रक्षण करू शकत नाही. हनुमान हे बल, बुद्धी आणि भक्तीचे प्रतीक असल्याने समर्थांनी अनेक मारुती मंदिरे स्थापन केली. तसेच युवकांना बलवान, शिस्तप्रिय आणि राष्ट्रनिष्ठ असावे असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी युवकांना भीमरूपी हे म्हणायला सांगितले, तर तसेच सूर्यनमस्कार आणि व्यायामाचा देखील ते आग्रह करत. समाज जागृतीसाठी त्यांनी विविध ठिकाणी मठांची स्थापना केली आणि शिष्य तयार केले. समर्थांनी लोकांना एकत्र आणून सामूहिक कार्याचे महत्त्व पटवून दिले. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे संबंध परस्पर आधार आणि राष्ट्र कार्यासाठीच्या प्रेरणेवर आधारित होते. समर्थांनी स्वराज्याला धर्म, न्याय आणि लोककल्याणाचा आधार मानले. शिवाजी महाराजांना त्यांनी धर्मपालन, न्यायप्रियता आणि प्रजेवरील प्रेम यांचे मार्गदर्शन केले. तसेच दासबोध हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यात अध्यात्म, व्यवहार, नेतृत्व आणि जीवन व्यवस्थापन यांचे मार्गदर्शन आहे. आजच्या काळात देखील दासबोध हा अत्यंत उपयुक्त ग्रंथ आहे. दासबोधाची वैशिष्ट्य म्हणजे अशी की हा ग्रंथ सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत लिहिला गेला आहे. मनाचे श्लोक हे आत्मशिस्त, सदाचार आणि सकारात्मक विचार यांचे अमूल्य मार्गदर्शन आहे. मनावर नियंत्रण ठेवणारा मनुष्य जीवनात यशस्वी होतो असे समर्थ सांगतात. त्यांच्या करुणाष्टकांमध्ये श्रीरामावरील उत्कट भक्ती आणि विनयभाव दिसून येतो. समर्थांनी अभंग, स्तोत्रे, उपदेश पत्रे आणि अनेक ग्रंथांची निर्मिती केली. तुम्हाला अजून एक वैशिष्ट्य सांगतो की आपल्या ज्या देवपूजेतल्या ज्या सगळ्या विविध देवतांच्या आरत्या आहेत ना, त्या देखील समर्थ रामदास स्वामींनीच पुष्कळशा बहुतेक समर्थ रामदास स्वामींनीच रचना केलेल्या आहे. कर्तव्याला सर्वोच्च स्थान देणे ही त्यांच्या शिकवणीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. परिश्रमाशिवाय यश मिळत नाही हा त्यांचा स्पष्ट संदेश होता. शिस्तबद्ध जीवन हेच यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. स्वतःवर विश्वास ठेवणारा मनुष्य कोणतीही अडचण पार करू शकतो. भीतीवर मात करून संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा त्यांनी दिली. सत्य आणि प्रामाणिकपणा हे त्यांच्या जीवनाचे आधारस्तंभ होते. ईश्वर भक्तीबरोबरच समाजसेवा ही खरी भक्ती आहे असे त्यांनी सांगितले. त्यांचे जीवन अत्यंत साधे आणि संयमी होते. स्वतःच्या सुखापेक्षा समाजाच्या कल्याणाला त्यांनी प्राधान्य दिले. नेत्याने स्वतः आदर्श घडवून द्यावा हा त्यांचा विचार होता. देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने सज्ज राहावे असे ते सांगत.
त्यांच्या प्रत्येक कार्यामागे लोककल्याणाची भावना होती. समर्थ हे केवळ संत नव्हते, तर ते प्रभावी समाजसुधारक देखील होते. ज्ञान, विवेक आणि अनुभव यांचा योग्य उपयोग करण्याचा त्यांनी उपदेश केला. चांगले चरित्र हेच खरे वैभव आहे. संयमी व्यक्तीच खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकते. प्रत्येक निर्णय विवेकाने घ्यावा असे ते शिकवत. वेळेचा सदुपयोग करणे हे जीवनातील यशाचे महत्त्वाचे सूत्र आहे. स्वतःच्या चुका ओळखून त्या सुधारणा करणे आवश्यक आहे. आशावादी दृष्टिकोन जीवन अधिक समृद्ध करतो. त्यांनी अनेक शिष्य घडवून समाजकार्याची परंपरा निर्माण केली. समर्थांच्या विचारांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनावर अमिट छाप पडली. आजच्या काळातील महत्त्व त्यांचे विचार आजही नेतृत्व, व्यक्तिमत्व विकास, व्यवस्थापन आणि नैतिक जीवनासाठी तितकेच उपयुक्त आहे. युवकांनी निरोगी शरीर, सुदृढ मन आणि उच्च चारित्र्य जोपासावे. भेदभाव विसरून एकत्र राहण्याचा संदेश त्यांनी दिला. धर्म म्हणजे मानवतेची सेवा, सत्य, न्याय आणि कर्तव्यपालन. त्यांच्या शिष्यांनी त्यांचा विचाराचा व्यापक प्रसार केला. सज्जनगड हे समर्थांचे कर्मभूमी आणि समाधीस्थळ असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 1681 त्यांनी सज्जनगड येथे समाधी घेतली. आजही जय जय रघुवीर समर्थ हा जयघोष प्रेरणादायी वाटतो. दासबोध आणि मनाचे श्लोक हे काळाच्या कसोटीवर टिकलेले अमूल्य ग्रंथ आहेत. तुम्हाला अजून एक विशेष गोष्ट सांगायची वाटते ती अशी की माझे जे गुरुदेव आहे ओम मालती बाळ, त्यांना ध्यानामध्ये समर्थ रामदास स्वामींनी खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्यांनी जसं रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक आहे तसेच आईंचे देखील तेवढेच श्लोक आहेत. प्रासादिक श्लोक असे त्या पुस्तकाचे नाव आहे. असे ते प्रासादिक श्लोक आहेत. समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्राला भक्ती, शक्ती, संघटन, राष्ट्रप्रेम आणि सदाचाराचा अनमोल वारसा दिला. त्यांचे विचार आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहेत. त्यांच्या जीवनातून परिश्रम, शिस्त, आत्मविश्वास आणि समाजसेवा यांचे महत्त्व शिकायला मिळते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्राच्या इतिहासातील आणि संत परंपरेतील अजरामर व्यक्तिमत्व आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.